दिवाळीतील धनत्रयोदशी हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी। म्हणूनच या दिवशी 13 या संख्येला जास्त महत्त्व असतं। आपण जर या दिवशी काही वस्तूंची खरेदी केली तर त्यामध्ये 13 पटींनी वाढ होते असे म्हणतात। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की धनत्रयोदशीचा दिवस सोने चांदी खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो। कारण अशा काही शुभ दिवसांपैकी जर आपण काही मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर त्यामध्ये 13 पटींनी वाढ होते। तसेच आपल्या घरात लक्ष्मी आणि जीवनात सुख समृद्धी येते। त्यामुळे जर खरंच तुम्हाला या दिवशी सोनं चांदी यापैकी काही खरेदी करणं शक्य असेल तर अवश्य करा। आपल्याला जर एकदम गुंतवणूक करणं शक्य नसेल तर आपण प्रत्येक अशा शुभ दिवशी किंवा सणाला एखादा ग्रॅम सोनं नक्की घेऊन ठेवावं आणि त्यानंतर असे जास्तीचे सोने साठल्यावरती आपण तेवढे सगळे देऊन एखादा दागिना करू शकतो। अशा शुभ दिवशी आपण थोडं थोडं 1-1 ग्रॅम जरी सोनं घेतलं तर त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाते। त्यामुळे ज्यांना घेणं शक्य असेल त्यांनी नक्की घ्यावं। कारण अशा शुभ दिवशी आपण अगदी 1 ग्रॅम जरी सोनं खरेदी केलं तर त्यामध्ये वाढ होत जाते आणि ते अतिशय शुभ असतं। त्यामुळे बरेच जण धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीच्या वस्तू खरेदी करतात। आता सोन्याचे भाव बरेच वाढले आहेत, पण ज्यांची ऐपत असेल ते घेऊ शकता। कारण धनत्रयोदशी हा दिवसच अतिशय शुभ आहे। त्याचबरोबर या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू सुद्धा खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं। ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते या दिवशी जमीन जागा पण खरेदी करतात किंवा नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करतात। कुणी नवीन वाहन खरेदी करतं। पण अनेक जणांची अशी पण परिस्थिती आहे की त्यांना 2 वेळचं पोट भरणं सुद्धा अवघड आहे किंवा जे सर्वसामान्य आहेत आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की धनत्रयोदशीचा दिवस अतिशय शुभ आहे। मग आपण धनत्रयोदशीला अशा कोणत्या वस्तू खरेदी करू शकतो तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या दिवशी ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होणार नाही त्यांनी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात किंवा ज्या खरंच सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि त्या वस्तू आपण इतर दिवशी खरेदी न करता जर धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर नक्कीच तुमच्या घराची भरभराट होईल। कारण आता आपण ज्या वस्तू पाहणार आहोत त्या खरं तर अगदी कमी किमतीच्या पण लक्ष्मीकारक आहेत। त्यामुळे त्याचा तुम्हाला खूप लाभ आणि फायदा होणार आहे। तर त्या सोन्याहून मौल्यवान वस्तू कोणत्या आहेत हे आपण पाहूया, पण त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। यावर्षी 29 ऑक्टोबर 2024 मंगळवारी यावर्षीची धनत्रयोदशी आलेली आहे। धनत्रयोदशीची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच शेअर केला आहे। तो पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की जाऊन पहा। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला अख्खे धने खरेदी करायचे आहेत। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धने तर लागणारच आहेत, कारण धन्वंतरी देवाला आपण धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवतो। तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा अख्ख्या धन्यांना खूप मोठा मान असतो। तर त्यासाठी लागणारे धने तुम्हाला या दिवशी खरेदी करायचे आहेत। या दिवशी धनत्रयोदशी आहे त्यामुळे आपल्याला मुद्दामून या गोष्टी खरेदी करायच्या आहेत। किमान 10 रुपयाचे का होईना या दिवशी तुम्ही धने नक्की खरेदी करा, कारण या दिवशी धनस्वरूप धन्यांची पूजा केली जाते। तर हे धने आणून तुम्ही पूजेमध्ये ठेवा। हे धने तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पण वापरू शकता आणि लक्ष्मी पूजनसाठी पण तुम्ही तेच धने वापरले तरीही चालतील। या दिवशी धने खरेदी केल्याने तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो किंवा धनस्वरूप तुम्ही कोथिंबीर पण खरेदी करू शकता। कोथिंबीरची जुडी पण 10 रुपयाला मिळते। तर या दिवशी तुम्ही कोथिंबीर तसेच धने पण खरेदी करू शकता। कारण धने मातीत टाकल्यावरच कोथिंबीर उगवते, त्यामुळे तुम्ही धनस्वरूप कोथिंबीर किंवा धने पण खरेदी करू शकता। पण धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये धने आणणं अत्यंत शुभ असतं आणि या दिवशी धने खरेदी केल्यावर ते घरी आणून त्या दिवशी संध्याकाळी पूजेच्या वेळी लक्ष्मी आणि कुबेरास नक्कीच धने अर्पण करा। असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि तुमच्या घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही। या दिवशी आपण धन्वंतरीला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवतो। तर ते धने आणि गुळ तुम्हाला प्रसाद म्हणून खायचे आहेत या दिवशी। फक्त हा प्रसाद आपण घरातल्या सदस्यांनीच खायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। कारण या दिवशी आपण धनस्वरूप धन्यांची पूजा करतो आणि आपलं धन कोणालाही देऊ नये म्हणून आपण ते धने घरातच खायचे आहेत। इतर कोणालाही हा प्रसाद आपल्याला द्यायचा नाही।
तसेच पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला मीठ देखील खरेदी करायचे आहे, कारण धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ नक्कीच खरेदी करावं, कारण या दिवशी खरेदी केलेलं मीठ घरामध्ये सुखसमृद्धी तर आणतंच, तसंच आपलं ऐश्वर्य पण वाढतं। त्यामुळे या दिवशी जे लोक मीठ खरेदी करतात त्या घरामध्ये धनलक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। तुम्ही अगदी 5 रुपयांचं मिठाचं पॅकेट देखील आणू शकता या दिवशी, किंवा जाड मीठ म्हणजे मोठं मीठ जे असतं, जे आपण फरशी पुसण्यासाठी वगैरे वापरतो, ते मीठ जरी खरेदी केलं तरीही चालू शकतं। तसं जमलं तर शक्यतो जाड मीठ म्हणजे मोठं मीठ या दिवशी घ्या, त्यामुळे तुमच्या घरातून आर्थिक संकट दूर होते आणि घरात धनाचा वर्षाव होतो। या दिवशी मीठ आणल्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि वाईट नजरेचा प्रभावही दूर होतो। तसेच या दिवशी घरात मीठ आणल्यामुळे राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो असे म्हणतात। आणि मिठाचं महत्त्व तर कोणालाच सांगायची गरज नाही। पदार्थामध्ये कितीही मसाले आणि कितीही सामान घातलं तरी मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी आणि बेचव आहेत। त्यामुळे अन्न पदार्थातील मीठ हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं। मिठामुळे तुमची संपत्ती वाढेल आणि जरी या दिवशी खडे मीठ जरी तुम्ही घेतलं असेल तर त्याने तुम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये फरशी जरी पुसली तर त्यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता सुद्धा दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण लाह्या बत्तासे पण खरेदी करू शकतो। काही जण खरेदी करण्यासाठी जेव्हा मार्केटमध्ये जातात तेव्हाच सगळ्या वस्तू खरेदी करतात, पण या दिवशी जर तुम्ही लाह्या बत्तासे खरेदी केले तर याचे तुम्हाला फायदे आणि लाभ खूप होणार आहेत। धनत्रयोदशीच्या दिवशी पण आपल्याला लाह्या बत्तासे लागतात आणि लक्ष्मीपूजनला तर लागतात। तसे तर आपण दिवाळीच्या दिवसामध्ये अनेक गोडाधोडाचे पदार्थ बनवतो, पण या दिवशी लाह्या बत्तास्यांनाच एवढं महत्त्व का आहे? त्याचं कारण असं की भगवान कुबेर, विष्णू आणि माता लक्ष्मी यांना पांढऱ्या रंगाची मिठाई अतिशय प्रिय आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी लाह्या बत्तासे खरेदी करायचे आहेत आणि या दिवशी खरेदी केलेले लाह्या बत्तासे तुम्ही धनतेरसला आणि लक्ष्मीपूजनला पण वापरू शकता, पण या दिवशी आवर्जून खरेदी करा आणि पूजा झाल्यावरती आपण ते प्रसादरूपी खाऊ शकतो। कारण या दिवशी अशा काही लक्ष्मीला, विष्णूला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण खरेदी केल्या तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो। लाह्या बत्तास्यांबरोबरच तुम्ही या दिवशी नैवेद्यासाठी पांढऱ्या रंगाची मिठाई पण खरेदी करू शकता। त्याबरोबरच साखर, बत्तासे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूंचे जरी या दिवशी तुम्ही दान केले तर आपल्याला धनाची कधीच कमी होत नाही। अशाने उलट त्यामध्ये वाढ होत जाते आणि आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात। तसेच ज्यांना सोने नाही पण चांदी घेणं शक्य आहे त्यांनी लक्ष्मी किंवा गणपतीची चांदीची मूर्ती जरी या दिवशी घरात आणली तर त्यांचे पण धन, यश आणि प्रगती वाढते। तसेच आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी समुद्र मंथनात कलश घेऊन अवतरले होते असा उल्लेख शास्त्रामध्ये आहे। त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी भांडी किंवा चांदी खरेदी जरी केली तर त्यामध्ये 13 पटीने वाढ होते असे म्हणतात। त्यामुळे ज्यांना आपल्या देवघरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा कोणतंही तांब्या पितळेची भांडी घ्यायची असतील तर त्यांनी या दिवशी आवर्जून खरेदी करा, त्याचा तुम्हाला अधिक लाभ होणार आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीबरोबरच कुबेराची पण पूजा केली जाते। कुबेर हा उत्तर दिशेचा स्वामी आहे। कुबेर हा संपत्तीचा रक्षण करणारा आहे। त्यामुळे तुम्हाला जर या दिवशी कुबेराची मूर्ती, फोटो किंवा कुबेर यंत्र घ्यायचं असेल तर अवश्य घ्या, कारण कुबेर हा संपत्तीचा रक्षण करणारा आहे। यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते। तसेच पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनासाठी लागणारा झाडू किंवा केरसुणी सुद्धा तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे। झाडू किंवा केरसुणी याला तर आपण साक्षात लक्ष्मी मानतो। आपण एरवी जरी घरामध्ये ती कधीही आणली तर लक्ष्मीची म्हणजे झाडूची पूजा केल्याशिवाय ती आपण वापरायला काढू नये। या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याव्यतिरिक्त झाडू खरेदी करणं जास्त शुभ मानलं जातं, कारण ते घरातून गरिबी आणि सगळी नकारात्मकता काढून टाकते। कारण झाडू आपले घर स्वच्छ करतो, सर्व घाण धूळ काढून टाकतो, त्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मकता बाहेर जाते। म्हणूनच या दिवशी झाडू खरेदी केलं जातं। नवीन झाडू खरेदी करून जुने टाकून द्यावा, त्यामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत होते आणि नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते।
त्यामुळे या दिवशी नवीन झाडू खरेदी करा, कारण त्याचं विशेष महत्त्व आहे। या दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि वर्षभर आपल्या घरावरती तिचे आशीर्वाद राहतात। धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्यामागील संकल्पना म्हणजे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे। तसेच आपण दिवाळीसाठी कपडे खरेदी करतो, त्यामुळे या दिवशी तुम्ही कपड्यांची पण खरेदी करू शकता। फक्त या दिवशी काळे कपडे सोडून तुम्ही इतर रंगाचे कपडे खरेदी करा। पण जर तुम्हाला सोने, चांदी, तांब्या पितळेची भांडी, वाहने, पुस्तके, दागिने अशा काही शुभ गोष्टींची खरेदी करणं जमलं तर तुम्ही या दिवशी कमीत कमी का होईना नक्की खरेदी करा। त्यामुळे आपल्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनसमृद्धी येते आणि आपल्याला आर्थिक चणचण ही भासत नाही। तसेच या दिवशी या गोष्टी खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या संपत्तीमध्ये पण वाढ होते। दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण पाहुण्यांसाठी किंवा मित्रमैत्रिणींसाठी भेटवस्तू घेतो, गिफ्ट घेतो, पण शक्यतो या दिवशी घरातील लोकांसाठी तुम्ही गिफ्ट घेऊ शकता, मात्र बाहेरच्या लोकांसाठी या दिवशी गिफ्ट खरेदी करू नका। धनत्रयोदशी, त्यामुळे या दिवशी 13 या संख्येला खूप जास्त महत्त्व असतं। त्यामुळे या दिवशी आपण 13 दिवे प्रज्वलित करून घराच्या बाहेर किंवा आतमध्ये ठेवायचे आहेत। यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य, काळोख आणि घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते। तर यापैकी तुम्हाला जमेल तेवढ्या किंवा आवश्यक असेल तेवढ्या गोष्टींची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की करा, याचा तुम्हाला अधिक लाभच होणार आहे। त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।